आणि युद्धाचे चटके आता महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना बसू लागलेत। कतारनं एलएनजीचं उत्पादन थांबवल्यामुळे भारताला होणारा पुरवठा हा विस्कळीत झालाय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गॅसवरती गेलेत। संभाजीनगरमध्ये एलएनजीचा तुटवड्याचा अनेक उद्योगांना फटका बसलेला असून एलएनजी अभावी 5 मोठ्या उद्योगांचं उत्पादन हे ठप्प झालंय। तर आज एमआयडीसी मधील आणखी उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे। ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना एलएनजी तुटवड्याचा मोठा फटका बसतोय। तर एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज आहे, मात्र युद्धामुळे तो विस्कळीत झालाय। दरम्यान शेंद्रा, वाळूज आणि चिखलठाण्यामध्ये देखील ऑटोमोबाईलला देखील गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। याशिवाय एलएनजीच्या तुटवड्यामुळे स्टील कंपनीमध्ये युनिट बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। चेंबर ऑफ मराठवाडा अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्षांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा फटका देशाला बसतोय, उद्योग जगताला मोठ्या प्रमाणावरती बसतो आहे। काय परिस्थिती आहे गॅसची, शहराला गॅस किती लागतो उद्योगाला आणि आता उपलब्ध किती आहे आणि कुठले असे उद्योग आहेत जे बंद पडले आहेत? देखिए, अगर आप चितेगांव का एरिया छोड़ते हुए अगर आप शेंद्रा और वालूज, चिकलठाना और ये तीनों एरिया अगर लेंगे तो हमारे रिसर्च के हिसाब से 24-25 में जो डेटा है उसके अकॉर्डिंगली कम से कम 250 टू 300 टन्स पर डे का यूसेज है इंडस्ट्री में। और ये भी इंडस्ट्री में ऑटोमोबाइल इंडस्ट्री सबसे ज़्यादा ये यूज़ करती है, सेरेमिक जो इंडस्ट्री है वो यूज़ करती है, फार्मा इंडस्ट्री यूज़ करती है। तो और अगर हम चितेगांव, जैसे चितेगांव में काफ़ी बड़ी स्टील कंपनीज़ हैं, उनके पास में भी यूज़ होता है। तो ये जो पर डे यूसेज है टन का, ये उससे भी ज़्यादा होने वाला है, हो रहा है रैदर। लेकिन इससे जो उद्योग जगत को हम ऐसा एंटिसिपेट कर रहे हैं, कुछ यूनिट्स जो हमने हमारे जो मेंबर्स हैं, हमारे पास में 850 प्लस मेंबर्स हैं चेंबर ऑफ मराठवाड़ा इंडस्ट्रीज़ और एग्रीकल्चर के, इसमें कुछ यूनिट्स बंद होने में हैं, कुछ यूनिट्स के पास में थोड़े दिन का स्टॉक बचा हुआ है और कुछ यूनिट्स जस्ट दे आर ऑलमोस्ट ऑन द वर्ज नाउ। सो एक इंडस्ट्री ऐसा प्रोसेस है कि एक कंटिन्यूस प्रोसेस होता है और ये कंटिन्यूस प्रोसेस अगर बंद हो जाए तो उसको वापस रीस्टार्ट करना इट इज़ अ वेरी डिफिकल्ट टास्क। तो हमारी गवर्नमेंट से यही रिक्वेस्ट रहेगी कि इंडस्ट्री को, उद्योग जगत को प्लीज़ हेल्प करें। और आई एम श्योर कि गवर्नमेंट ऑलरेडी प्लान सोच रही है क्या करना है क्या नहीं करना है, लेकिन हमारी एज अ चेंबर ऑफ इंडस्ट्रीज़ हम यही रिक्वेस्ट कर सकते हैं गवर्नमेंट से कि प्लीज़ ये टाइम पे हमको गाइडेंस दें और डायरेक्शन दें। आज काही इंडस्ट्रीज जर निश्चित बंद पडल्यात, मात्र उद्याची सकाळ खूप पॅनिक असेल आणि आणखीन उद्योग गॅस अभावी बंद पडतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एलएनजीचा तुटवड्याचा अनेक उद्योगांना फटका बसलेला आहे, संभाजीनगरमध्ये देखील याचा फटका बसल्याचं दिसतंय, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा फटका बसतोय। सध्या तिथल्या उद्योगांची नेमकी स्थिती काय आहे, काय सांगाल? मी नहार इंडस्ट्रीमध्ये आहे, जिथे बजाज ॲटोला या ठिकाणी पार्ट पुरवले जातात। मात्र ही लाईन आहे, ही लाईन मी तुम्हाला दाखवतो। एलएनजी गॅस अभावी या ठिकाणी बंद पडली आहेत आणि अशा या इथल्या ज्या 2 कंपन्या आहेत, म्हणजे आपण काल पाहिलेली एक ॲटो कंपनी जिचं नाव आहे लक्ष्मी, आणि आता ही जी आहे नहार इंडस्ट्रीज, म्हणजे इथून बजाज ॲटोला पार्ट पुरवले जातात। म्हणजे जो ॲटो आहे त्याचे मडगाड असेल, इतर साहित्य असेल, ते या ठिकाणी इथून पुरवलं जातं। मात्र सध्याची स्थिती आपण पाहिली आहे की गॅस नाही आहे, एलएनजी गॅस, आणि त्यामुळे हे सर्व या ठिकाणी लाईन बंद पडली आहेत आणि अशा प्रकारच्या 2 लाईन बंद पडल्यात। कालपर्यंत ही चाकं फिरत होती, मात्र गॅस अभावी ही पूर्णपणे थांबलेली आहेत आणि काही इंडस्ट्रीमध्ये ते थांबण्याच्या मार्गावरती आहेत। आपल्यासोबत इथले मॅनेजर आहेत, इथे पाहतात ते। मला सांगा, काय काय तयार केलं जातं इथे आणि काय काय कुठे पाठवलं जातं? इथनं जे आहे तर आपल्याकडे बजाजचे जास्त मॅक्झिमम पार्ट जे आहेत तर ते आपण पेंट करतो आणि बजाजला सप्लाय करतो। याच्यामध्ये ऑलमोस्ट जे आहे तर बजाजचेच पार्ट आहेत, म्हणजे जस्ट समोरची विंडशील्ड झाली, साईडचे मडगाड झाले, समोरचं मडगाड झालं आणि अदर जे चाइल्ड पार्ट आहेत, दरवाजे वगैरे त्याचे,
तर त्यांचं जे आहे तर इथे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इथे होतं आणि ते बजाजला पाठवले जातात. ते मॅन्युफॅक्चरिंग होतं, मात्र आता त्याचं जे पेंटिंग केलं जातं त्यासाठी गॅसची आवश्यकता असते. मात्र गॅस या ठिकाणी नसल्यामुळे ही लाईन आपल्याला बंद पडलेली या ठिकाणी पाहायला मिळते आणि उद्योग जगताला मोठा फटका बसतोय. ह्या छोट्या जरी इंडस्ट्रीज असल्या, मध्यम प्रकल्प जरी असले तरी मोठे बजाजसारखे प्रकल्प जे आहेत त्याचा याला फटका बसणार आहे. कारण की इथून जर हे साहित्य पुरवलं गेलं नाही तर त्याचा परिणाम थेट मोठ्या इंडस्ट्रीला देखील बसण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती अशी आहे, दुपारपर्यंत अनेक इंडस्ट्रीमध्ये गॅस अभावी ह्या इंडस्ट्रीची चाकं थांबलेली आपल्याला पाहायला मिळतील. आकांक्षा. तर परिस्थिती ही आणखी गंभीर होऊ शकते. धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.